डोणगाव ग्रामपंचायत अखेरवादाच्या भोऱ्यात। आज दिनांक 8/7/2024 रोज सोमवारला मेहकर तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय निलेश मडके साहेब हे डोणगाव येथे ग्रामपंचायत डोणगावचे सरपंच सौ रेखा रवी पांडव यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल दिनांक 3/7/2024 ला मेहकर येथे भगवान बाजड व इतर 12 ग्रामपंचायत सदस्य डोणगाव यांनी प्रत्यक्ष मेहकर तहसील कार्यालयात उपस्थित राहून दाखल केला होता। त्या अर्जावर विशेष सभा घेण्यासाठी ते आज डोणगाव ग्रामपंचायतला आले व माननीय तहसीलदार मडके साहेबांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली। अविश्वास दाखल करणाऱ्या सदस्यांची IBC न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे मत मांडले की आमचा प्रस्ताव हा सरपंचांच्या बाजूने 4 जण तर सरपंचाच्या विरोधात 13 जण अशा स्वरूपाचा प्रस्ताव पारित झाला, असे मत ग्रामपंचायत सदस्य भगवानराव बाजड यांनी आपल्या प्रतिक्रियेत दिले। डोणगाव ग्रामपंचायतचे 17 सदस्य हे आजच्या विशेष सभेसाठी उपस्थित होते। तसेच या विशेष सभेसाठी ग्रामसेवक दीपक तांबारे तसेच माननीय तहसीलदार मडके साहेबांसोबत त्यांची महसुली टीम, त्यामध्ये अमोल राठोड साहेब, नरोटे साहेब हे सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय डोणगाव येथे उपस्थित होते। आजच्या कारवाईवर संपूर्ण डोणगाव वासियांचे लक्ष लागून होते। डोणगाव ग्रामपंचायत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते, तर यापुढील सरपंच कोण होणार की या प्रस्तावावर कायदेशीर कोर्टाकडून स्टे येणार याकडे डोणगाव गावातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। तर या सरपंचांच्या वादावरून गावाचा मात्र विकास होतो की नाही याची चिंता गावकऱ्यांमध्ये बघायला मिळते। सर्व गावकरी हे मात्र या ग्रामपंचायतीचा सरपंच पद अखेर वादातच अशा स्वरूपाच्या जनसामान्य माणसातून प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत। आपण पाहत आहात IBC न्यूज ब्युरो रिपोर्ट बुलढाणा, प्रतिनिधी प्रल्हाद खोडके। जो आम्ही अविश्वास प्रस्ताव जो 13 ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केला होता, वास्तविक पाहता हा अविश्वास प्रस्ताव मंजूर होण्याकरता 12 सदस्य लागत होते, तरी सुद्धा आमच्यासोबत सर्व आम्ही 13 सदस्यांना हा अविश्वास प्रस्ताव मंजूर केलेला आहे। समोरची प्रोसेस करायला का माननीय तहसीलदार साहेब यांनी आता असं सांगितले की आम्ही हा पारित झालेला ठराव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवू, ते नंतरची सरपंच पदाची तारीख जाहीर करतील। त्यानंतर बाकी समोर तुमची रणनीती राहील। हां, त्यानंतर समोरची रणनीती राहील। आणि हे जे आज जे अविश्वास पारित करण्यासाठी जे वोटिंग झाले ते हे म्हणजे कशा पद्धतीने झाले? हात म्हणजे नाही, नियमानं झाले ते। ही मासिक म्हणजे अविश्वास ठरावाची मीटिंग होती। मीटिंगमध्ये फक्त मत मांडता येत असते। 13 सदस्यांना अविश्वासाच्या बाजूने मत मांडलं आणि 4 सदस्यांनी अविश्वासाच्या विरोधात मत मांडलं।